नमस्कार लाडक्या बहिणींनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ता पडला आहे, पण त्यातील बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नाही। ज्या महिला पात्र असतील त्यांना हप्ता 1-2 दिवसात अजून मिळतील, त्यांनी काळजी करू नका। आणि ज्यांना नाही आला आतापर्यंत हप्ता, तर त्यांनी हा नियम बघा काय आहे ते। यामध्ये अटी काय आहेत, त्या अटीत जर तुम्ही अपात्र महिलाच्या जर अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला ह्या हप्ता मिळणार नाही। तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपण की कोणत्या अशा महिला आहेत त्यांना इथून पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अशा कोणत्या महिला आहेत त्यांना इथून पुढचा लाभ मिळणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अशा कोणत्या महिला आहेत त्यांचा हप्ता बंद झालेला आहे आणि इथून पुढे अशा कोणत्या महिला आहेत त्यांचा हप्ता चालू राहणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा लाडक्या बहिणींनो, जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण त्याची डिटेल माहिती दिलेली आहे। त्यामध्ये पहा, जवळपास 1 वर्ष झालं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे। त्यामध्ये DBTद्वारे प्रत्येक महिलांना हे 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होत आहेत। पण त्यामध्ये आता काही बदल केलेले आहेत। बदल म्हणजे जे सुरुवातीला होते त्यांनी आधीच सांगितलं होतं पात्र आणि अपात्र महिलाच्या, त्यामध्ये तुम्हाला सांगतो ह्यामध्ये ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेला मिळणार, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 व्यक्तींना कुटुंबातील ह्याचा लाभ मिळणार आहे। त्या वयाची अट आहे अशी आहे की 21 ते म्हणजे कमीत कमी 21 वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि किमान 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे। बँक खात्याला जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत। लाभार्थ्याचे कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या जास्त नसावे। ह्या पात्र महिलांच्या आहेत अटी। त्यामध्ये पहा अपात्र महिलाच्या अटी पहा। अपात्र महिला म्हणजे आता ज्या महिलांना बऱ्याच महिलांना पैसे पडले नाहीत त्याचं कारण काय आहे पहा। या अटीमध्ये ह्या अटी तुमच्याकडे असतील, म्हणजे ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना आता पैसे पडलेले नाही आहेत। आणि ज्यांचे कुटुंबातील सदस्य करदाता आहेत, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आयकर इन्कम टॅक्स ज्या कुटुंबामध्ये भरतात त्या कुटुंबातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांचे पैसे आता बंद झालेले आहेत। तिसरी अट पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा मंडळ उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत आहे आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन घेत आहे, तथापि 1.5 लाखापेक्षापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्य करत असलेले कर्मचारी, स्वयंसेवक कामगार आणि कटागती कामगार यांनी अपात्र राहतील। म्हणजे तुम्हाला जर सेवानिवृत्ती तुमच्या कोणी सरकारी नोकरीला जर घरात असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही, त्यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा तुम्हाला मिळणार नाही। त्यांचे जर हे असाल तरी तुम्हाला ते मिळणार नाही, त्यामध्ये तुम्ही अपात्र झालेले आहेत। ते बघा, सदर लाभार्थी महिला शासनामार्फत राबवल्या जाणारे आर्थिक म्हणजे जवळपास 1,500 रुपये जर रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजे कोणतेही तुमचे निराधाराचे असो किंवा PM किसानचा जरी हप्ता घेत असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही। म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये जर तुम्हाला 1,500 पेक्षा जर जास्त अमाऊंट मिळत असेल तर तुम्हाला मिळणार नाही, कमी असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे पैसे मिळतील। तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जर असेल कुटुंबामधील ट्रॅक्टर वगळून तर त्यांना पण ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। अशा ह्या नियमाच्या अटी आहेत। ह्या जर तुम्ही ह्या अटीमध्ये पात्र जर असाल तर तुम्हाला, अपात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा इथून पुढचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मिळणार, अपात्र असाल तर नाही। तुम्ही जितके पैसे आतापर्यंत मिळाले ते ठीक आहे, त्याच्यानंतर काही तुम्हाला मिळणार नाही इथून पुढचे पेमेंट। तर काय ही होती अपडेट। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।